हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? 2 दिवस मला दिवाळीच्या गडबडीमुळे व्हिडिओ टाकता आला नाही, तर मग आज मी व्हिडिओ टाकत आहे. प्रॉन्स बिर्याणीचा व्हिडिओ आहे हा. तुम्ही रेसिपी बघू शकता. 3 वाट्या तांदूळ घेतला आहे मी ही बिर्याणी करण्यासाठी. बासमती राईस तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जो आवडत असेल तो तांदूळ तुम्ही यूज करू शकता. एका मोठ्या भांड्यामध्ये हे 3 वाट्या मीडियम साईज 3 वाट्या तांदूळ घेतला आहे. सो 3 वाट्यांच्या हिशोबाने पाणी वरती येईल असं जास्त पाणी यूज करायचं आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजेल, मोकळा होईल. त्यामध्ये सगळे खडे मसाले वापरायचे आहेत तांदूळ शिजताना. तर तुम्ही बघू शकता, मिरी यूज केली आहे, दालचिनीचा तुकडा, दगडफूल, एक मोठी वेलची आणि तेजपत्ता यूज करायचा आहे. हे सगळे खडे मसाले ॲड करायचे आहेत पाण्यामध्ये आणि त्यानंतर थोडं तूप घालायचं आहे या पाण्यातच. आणि हे जेव्हा तुम्ही तांदूळ शिजायला ठेवणार तेव्हा गॅस फास्ट ठेवायचा आहे. तांदूळ व्यवस्थित उकळला पाहिजे त्या पाण्यामध्ये. आणि मग हा 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही आपल्याला. तेवढा तांदूळ शिजला की मग हे पाणी गाळून तांदूळ व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवायचाच नाही आहे ह्यासाठी. फास्ट गॅसवरच तांदूळ शिजवायचा आहे. अर्धा किलो प्रॉन्स घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते यूज करू शकता. तुम्हाला 1 किलो जर पाहिजे असेल तर 1 किलो किंवा अर्धा किलो. कांदा 2 मीडियम साईजचे कांदे असे लांब लांब कापून घ्यायचे आहेत आणि ते फ्राय करून घ्यायचे आहेत. लालसर आणि क्रिस्पी असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे कापून घ्यायचे आहेत. कांदा असा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तो साईडला काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. आणि मग जे तेल असेल त्या तेलातच आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. एक छोटा चमचा जिरे ॲड करायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण जे ठेचून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आता हळद ॲड करायची आहे तेलामध्ये. लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊण चमचा ॲड करायची आहे. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती पण ॲड करायची आहे. कलर खूप छान येतो त्या मिरची पावडरमुळे, म्हणून ती थोडी ॲड करायची आहे तेलामध्ये. या रेसिपीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण यूज नाही केलं आहे मी. अशीच छान होते ही रेसिपी वाटण न यूज करता. हा मीठ मसाला थोडा यूज करायचा आहे, तेलामध्ये ॲड करायचा आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता टोमॅटो जो कापून घेतला होता तो ॲड करायचा आहे तेलामध्ये आणि टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत
तेलामध्ये शिजवायचा आहे. कोथिंबीर कापून ठेवलेली होती ती ॲड करायची आहे. जो कांदा फ्राय करून घेतला होता तर अर्धा कांदा तेलामध्ये ॲड करायचा आहे या मिश्रणामध्ये, आणि अर्धा कांदा आपण नंतर यूज करणार आहोत. आणि आता प्रॉन्स ॲड करायचे आहेत. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता प्रॉन्स तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. प्रॉन्स ॲड केल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटेल, तर त्या पाण्यातच ते थोडा वेळ शिजू द्यायचे आहेत. या स्टेजला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आणि पाणी सुटल्यावर हे मिश्रण थोडं पातळ होईल, तर ते पातळ मिश्रण जे आहे ते थोडं आटवायचं आहे आपल्याला. ते थोडंसं घट्टसर व्हायला पाहिजे. तर घट्टपणा थोडा त्या मिश्रणाला आला की मग आपल्याला तांदूळ ॲड करायचा आहे. जो आपण तांदूळ शिजवून ठेवला होता तो हळूहळू ॲड करायचा आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, अशा प्रकारे तांदूळ ॲड करून झाल्यानंतर वरतून जो फ्राय केलेला कांदा होता तो टाकायचा आहे सगळीकडे व्यवस्थित. कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मग थोडं तूप घालायचं आहे वरतून आणि झाकण ठेवायचं आहे. आणि 10 ते 12 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लगेच काढायचं नाही आहे. 5 मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर मग तुम्ही झाकण काढू शकता आणि रेसिपी बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर होते फ्रेंड्स ही रेसिपी. दिसायला जितकी सुंदर दिसते ही रेसिपी तितकीच खूप टेस्टी पण होते ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा, बनवून बघा आणि मग मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.